बघितलं का भाऊ? हा बघ आपण ग्राउंडवर आलेलो आज डायरेक्ट. हा काल पण आलो होतं. मी दाढी मिशाव नका जाऊ. आई तर मसाने दाढी मिशा कशा दाढी मिशाव नका जाऊ कधी पण कोणाच्या चेहऱ्यावर जाऊ नका बरं. हा तर आज मी 7-8 महिन्यातून आज मी ग्राउंडवर काल पण पळत होतो. कालचा व्हिडिओ नाही टाकला काल पण पळत होतो. आज दुसरा दिवस आहे. डायरेक्ट आलो पळायला. माझे घरचे म्हटले अशी काय फॅशन केली दाढी काय केली केस काय केली. आता एक राऊंड वॉकिंग करतो व्हिडिओ काढण्यासाठी. दुसरं डबल टाईम भेटत नाही व्हिडिओ काढायला पण. तर 8 महिने झालेत मी ह्या ग्राउंडवर आलेलो नाही पळायला. पावसाळ्यात पण आलो होतो घरी काय शूट नाही झालेलं मला. इकडं जा तिकडं जा वाड्यावर जा हे कर ते कर ग्राउंडवर आलं होतं पण नाही प्रॅक्टिस नाही केली काय नाही. काल आल्या किती 3 राऊंड पाय चाललो. पाय चालल्यानंतर मग 6 राऊंड काढले 10 मिनटात. 10 मिनटात 6 राऊंड काढले. हां इतका जसं काय मरायला लागलो काय अशी अवस्था झाली ती. जाऊ दे मरू दे. हे आपलं होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड मिलिटरीतलं के रेंजमधला एरिया आहे. हे बघा इथं रेषा मारते 100 मीटरची फिनिशिंग आहे आमची. सुरुवात आहे तिकडे फिनिश नाही काट्यामध्ये जातो. आमच्याकडे जागाच नाही दुसरी पळायला. आज काय पोरं सगळे आज शुक्रवार आहे म्हणून सगळ्यांनी दांडे मारले. माझा भावाला तर गेला रनिंग करून. बाकीचे पण माझ्या अगोदर होते का नाही तपास नाही. काय पोरं आजकाल लवकरच प्रॅक्टिस करतात निघून जातात. मी असलो तर लवकर नसलो अंधार पडत तर गेलो नसलो. काल म्हणा 6:30 वाजले सोबत पोरं. आता किती वाजले टाईम आहे दिसा 8 वाजता आहे. 6:30 वाजणारच म्हणा. हे आपलं होम ग्राउंड आहे. कधी पण अचानक आलो जावा रनिंग काढलो करमत नाही ग्राउंडवर गेल्याशिवाय. पळायला लागतं चालायला लागतं थोडंफार. चाललं तर बरं वाटत नाही तर काय अवस्था खराब होती. आजकाल आज भरतीचा टाईम चालू आहे माझा. तसं मोठ्या भावाचा एक ग्राउंड होता त्याचा ग्राउंड होता. आज तू गेला आहे मुंबईला. काल गेला आहे आज ग्राउंड झाला असं आता टाईम दुपारची रिपोर्टिंग होते. तर ग्राउंड करणं प्रॅक्टिस करणं लई इम्पॉर्टंट आहे. आज मी एकाकडे गेलो त्याचं नाव माहीत नाही म्हणा. बघा मोठ्याले माझे मित्र आहे पण त्यांचे नावं नाही मला माहिती. पण ते मित्र आहेत माझे. असं आहे नाव नाही कोणाचं विचार. हां ते विचारतात तुझं नाव काय. मी नाही विचारतो मग तुमचं नाव काय. मी त्यांना प्रत्येकाला भाऊ म्हणतो आदर देतो. भाऊ म्हणतो मामा म्हणतो असं सर म्हणतो काय पण असा रिस्पेक्ट देतो. पण काय इज्जत करतात असं तसं. ह्याची काय खोडे त्याची काय खोडे ह्याचे विचार कसे त्याचे विचार कसे असे पण लय बांडुका माणसं राहतात. काल सकाळी एकाला म्हटलं मी नाही काल संध्याकाळी म्हटलं ह्या टायमाला म्हटलं मी येतो सकाळी. रात्री 2-2:30 वाजेपर्यंत पिक्चर बघित बसलो. हां 120 बहादूर हा एक पिक्चर बघितला आणि 21 हा एक पिक्चर बघितला. लई दिवस झाले माझ्याकडं डाउनलोड नसतात म्हणून माझा एक मित्र आहे कुठे ऋषिकेश म्हणून त्याच्याकडून घेतले डाउनलोड करून. काय आपल्याला मोबाईलमधलं एवढं सोशल मीडियावरचं माहीत नाही. हे माझा व्हिडिओ होतो का नाही व्हायरल काय तपासणं. जाऊ दे मोर असंच टाकले तर टाकले. असे पण काहीतरी कोणाला तरी काय प्रेरणा भेटेन नाही तर नाही भेटेन त्याच्या मनावर त्याचे काय विचार आहे. हां बघायचं असलं तर बघेन नाही तर नसलं बघायचं नसलं नको बघू. पण हे मिलिटरीचं ग्राउंड आहे भाऊ आमचं. आम्ही ह्या ग्राउंडवर पळतो रोज. मी पण पळतो. काही मित्र आहेत ते पण पळतात. भरतीवाले सगळे. मी पण भरती करत होतो पण माझी हाईट बुटके सगळे म्हणले बुटके आज मी तसंच ना बुटके ठेवतात नावं ठेवतात नुसते नावं ठेवतात. पण जाऊ द्या मोर आपलं काम आपण करत प्रॅक्टिस करत राहायचं. मी पण प्रॅक्टिससाठी झालं काय तर मग असा अवतार घेऊन असं जॅकेट घालून जॅकेट घालता की आता एवढा मी कम्फर्टेबल नाही राहत. हे लो स्टोरेज फोन विल स्लो डाऊन 128 GB. अरे मग हे बघा मोबाईलचं स्टोरेजसुद्धा भरायला आलं इतके मी व्हिडिओ काढते. पण काय आता घरी गेल्यानंतर फक्त संध्याकाळी दुसऱ्या पेनड्राईव्हमध्ये पेनड्राईव्हमध्ये टाकतो व्हिडिओ. तर बघा हे काय पोरं म्हणते असं झालं तसं झालं. अरे किती खचून जाऊ नका. किती खचलं तरी ना एक ना एक दिवस आपल्याला उठावं लागतं. कोण आपल्याला भाकर घालत नाही. आपण केलं तर आपल्याला भाकर भेटणार नाही तर नाही भेटणार. आजकालच्या दुनियेत कोण तुम्हाला तुकडा सुद्धा देणार नाही. कुठे जवळ असलं तर लांब असू द्या
आजकालचे सगळे मजा बघतात, मित्र पण मजा बघतात, बाहेरचे पण मजा बघतात. तुम्ही काहीतरी केलं तर तुमचं नाव निघालं, नाही तर कोण नाही नाव काढत. काहीतरी केलं तर नाव काढतं ना, तसं नाव कोण घेते ना, बळं घेत नाही नाव. मी तुम्हाला दिसत असं ना असा, हा आपले शरीर लय भारी आहे. आपण किती कुठे जा काही करा, कम्फर्टेबल राहिलं पाहिजे, शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे. काही खा, तसं काही नका बरं का. म्हणजे मी म्हणतोय काही खा, काही नका खाऊ, ते लागून तेच खायला. इकडून गेली मिलिटरीची काढली, इकडून निघले पका वाळूवाले, नाद नाही करायचं. दिसायचं नाही शिकारी, मिलिटरीची काढली गेली ही का खाली, हे चालले तिकडं शेळ्यावाले. तर असं होतं. माझा मोबाईल स्लो करायला लागला आहे, स्टोरेज फुल झालं. काहीतरी व्हिडिओ त्याच्यात डाउनलोड करून घ्या, अपलोडही होत नाही यूट्यूबला. कधी फेमस होतं काय माहिती. ह्याला अरे फेमस तरी करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हां कळू द्या तरी. चेष्टा नका समजू बरं, ह्या गोष्टीला चेष्टा नका समजा. प्रत्येकजण चेष्टावर घेत असेल, चेष्टा चेष्टेत घेऊ नका. खेळात किती मस्ती नाही करायची. मस्ती माज मोडतं खेळामध्ये प्रत्येकाला. शिस्तीने वागावं लागतं खेळात, प्रामाणिकपणा. हे बघा आता तुम्हाला हे अजून एक दाखवतो. गोळा फेकायच्या ग्राउंडावर दिसलं ना, दिसते का. हे बघा ह्या कुठ्या कालच गाडले ते आम्ही, तिथून गोळा फेकायचं. चौकोन दिसलं ना, हे चौकोन आहे, हे चौकोन तो गोळा फेकायचा. आणि इकडं बाहेर हे ट्रॅक, ह्या ट्रॅकने मी रनिंग करतो रोज. पहिलं पण करायचो, आता पण मी कधी पण आलो तर ग्राउंड येतो. काय ग्राउंडशिवाय करमत नाही आपल्याला. कुठेही जा, व्यायाम करा नाही तर करू नका, पण ग्राउंड 2 पाऊल तरी चांगला ग्राउंडच्या पाया पडा. ग्राउंडला नारळ फोडता आलं, मी तर नाही फोडला अजून. ज्या दिवशी सक्सेसफुल होईल त्या दिवशी फोडणार नारळ. तोपर्यंत नाही फोडा. तोपर्यंत फक्त पाणी आणून ओतायचं, धुवायचं. तेव्हा काय प्रॅक्टिस करायला माणसाचा जिगरा लागतो, मन लागतं, काहीतरी करण्याची इच्छा लागते, क्षमता लागते. गिवअप करण्याचा पण मूड असला पाहिजे, चान्स भेटला पाहिजे, परिस्थिती पण कळवायची चान्स. मला काल आलं घरी तर मला असं वाटतं काही करावं काही नाही, असं करावं तसं करावं, हे करावं ते करावं. पण नाही रे, काहीतरी केलं तरच माणूस सुधारतो, काही नाही सुधारत. काय समजत इकडचं एरियाला बघाडे मिलिटरीचं रान हे, कोण नाही, कुत्रं नाही राहणार. त्या राहण्याच्या कपड्यांनी पळालेलं आहे, पण आज तरी कुठं नाही. मस्त लांबून पळालो, 10, 15, 20 किलोमीटर गेलं, 8 किलोमीटर गेलं, 5 किलोमीटर गेलं, काही नाही फरक. हडको जाऊ रे. आपण जितकं पळसान तितकं हे प्रोटीन पण खायचं. प्रोटीन पण इम्पॉर्टंट ग्राउंड बद्दल बरं का. भरतीवाले पोरं आजकाल ग्राउंड भरतीचा मी व्हिडिओ नंतर ठेवतो, सध्या तुमच्यासाठी. चल बाय, बस करू, एवढंच करू आता. कारण की माझ्याकडे देण्यासारखं लय, पण मला असं वाटतं की मी कुठंतरी कोच तरी व्हावा, टीचर तरी व्हावा. प्रत्येकाशी क्षमता राहतात, मी काहीतरी व्हावा. आपल्यात गुण आहे म्हणून आपण म्हणतो आपण काहीतरी झालं. आपल्याकडं काय 4 लोक आले, आपण त्यांना परफॉर्मन्स दिला, रिझल्ट दिला त्यांचा, भारी म्हणणार. नाही दिला तर काय म्हणतात, नाही असं आहे तसं आहे. आपल्याकडं ग्राउंड आहे घरी, हे होम ग्राउंड आहे, पण काय रे खराब ग्राउंड आहे, ग्राउंडची व्यवस्था नाही. आज 20 फेब्रुवारी, आज ग्राउंडचं उद्घाटन होतं. याला वाड्या पार्कला सिंथेटिकचा ग्राउंड होणार आहे म्हणतात. आता कधी काय माहिती, झालं तर चांगलंच आहे. अजून 2 वर्ष जाऊ द्या, हो द्या. वय वाढत चाललं आहे, काहीतरी करावं वाटतं, केलं तर बरं आहे, नाही तर तरच नाही. मातीत मारायचं सगळे तरी. आजही मला उद्या तर कोण नाही ओळखत. नाव केलं तर घरच्यांना तरी इज्जत तरी भेटेल. नाव करा, काही नाही करू, बाकीचं नाव कमा, इज्जत कमाव, पैसा कमाव, बाकीचं काही ना पाहिजे दुनिया. इज्जत कशी कमवते, तुम्ही जर नाव कमावता आपोआप माणसं तुम्हाला रिस्पेक्ट देत, आदर करतात, तुमचा सन्मान भेटेल, तुम्हाला पैसासुद्धा भेटेल. पण काहीतरी मोठा करा. चला, 10 मिनटाचा व्हिडिओ होत आलेला आहे, एवढाच व्हिडिओ पास करतो. बाय बाय. डबल या बाळाला द्या, लक्षात ठेव. करग बाळू धनगर, हे 2 नाव आपले. बाळू धनगर, करगळ बाळू. दुसरं नाव नका आपल्याला.
बाळू धनगर म्हणून नावाने शिवार. नाही तर ढवळपुरी काय केकेरेंचा एरिया, केकेरेंचा पट्ट्या. बाय बाय.